शर्यत अजून संपलेली नाही, कारण आपण जिंकलेलो नाहीत. ध्येय वेड्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनो, आज आपण भूमितीमधील समृद्धता या प्रकरणातील पुढील प्रमेय पाहणार आहोत. याआधी आपण पाहिलेलं आहे की प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास कसा काढायचा. आज आपण पाहणार आहोत त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय काय असणार आहे हे आज आपण पाहणार आहोत. मी आधी या लेक्चर मध्ये तुम्हाला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास कसा काढायचा हे सांगितलेलं आहे. तर आज पाहूया त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय काय आहे. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. हातात वही पेन घेऊन बसलाय ना, तर चला चालू करूया आपलं पुढील प्रमेय, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. हे प्रमेय शिकवण्यापूर्वी तुम्हाला मी एक 2-3 अशा गोष्टी आहेत ज्या की बेसिक आहेत, आपल्या 9वीच्या इयत्तेत झालेल्या आहेत आणि त्याचेच जे बेसिक आहे ते या प्रमेयामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते बेसिक मी सांगणार आहे. तर यामध्ये कोणते कोणते येणार आहे, तर संगत कोन, व्युत्क्रम कोन आणि कोन दुभाजक काय असतो, या 3 गोष्टींचा उपयोग करून हे प्रमेय आपल्याला सोडवायचं आहे. प्रमेय सोडवताना तुम्हाला अडचण नको यायला, यासाठी मी सुरुवातीला संगत कोन कसे तयार होतात आणि व्युत्क्रम कोन कसे तयार होतात आणि कोन दुभाजक काय करतो याबद्दल माहिती सांगणार आहे. तर चला पाहूया. जेव्हा दोन समांतर रेषांना एखादी रेषा छेदते, तेव्हा या कोपऱ्यामध्ये काय होतात, कोन तयार होतात. तर इथे बघा, AB ही एक रेषा आहे, CD ही दुसरी रेषा आहे आणि PQ ही रेषा या दोन समांतर रेषेची छेदिका आहे आणि ही PQ ही छेदिका रेषा AB ला आणि रेषा CD ला बिंदू S आणि बिंदू T मध्ये छेदते. आता छेदल्यानंतर आपल्याला काय पाहायचंय, संगत कोन येणार आहेत. तर मग संगत कोन कोणते कोणते असतात मी तुम्हाला हे सांगते. मी तुम्हाला सांगितले संगत म्हणजे सोबती, आणि सोबती कशाची होते, आपल्या सोबत असणाऱ्यांचीच आपली कधीही सोबती होते. म्हणजेच आपल्या बघा मैत्री कोणाशी होते, तर आपले क्लासमेट असतात, म्हणजे जे आपल्या वर्गमित्र असतात त्यांच्याशीच आपली मैत्री होते का नाही. म्हणजे काय झालं, तर आपल्या दोघांचं म्हणजे आपल्या मित्राचं आणि आपलं स्थान कसं आहे, सारखं आहे, आणि ज्या दोघांचं स्थान सारखं आहे तेच कसे असणार आहेत, संगत असणार आहेत. मग हे झालं आपल्या रोजच्या जीवनातलं. आता गणिती जीवनातलं कसं, की संगत कोणामध्ये कोणत्या दोन कोणांचं स्थान सारखं आहे, असे सारखे स्थान असलेले जे कोण असतात ना, त्यांना नेहमी संगत कोन म्हणायचं. आता संगत कोन मध्ये बघा, या आकृतीमध्ये इथे बघा कोन PSB हा दिसतो. आता या कोणाचा संगत कोन नेहमी कसे असतात, एकरूप असतात. मग PSB या कोणाचा संगत कोन कोणता आहे, तर असं स्थान कुठे आहे, सारख्या स्थानाचे, म्हणजे हे कोन STD. कोन STD. त्यानंतरचा कोन कोणता तयार होणार आहे, तर या उजव्या बाजूचा याच्या खालचा कोन म्हणजे कोन BSP एकरूप कोन DTQ. एका उजव्या बाजूला किती, 2 कोन तयार होतात आणि डाव्या बाजूला किती, तर हे 2 कोन तयार होतात. तसंच कोन PSA याचं स्थान कशाशी असणार आहे, PSA एकरूप कोन STC. आणि आता हा झाला वरचा बाजूचा. आता खालच्या बाजूचा कोणता कोन, कोन AST, म्हणजे हा कोन AST, आणि दुसरा याच बाजूचा त्याच स्थानाचा दुसरा कोन म्हणजे CTQ एकरूप कोन CTQ. हे झालं आपलं संगत कोन. आता आपल्याला
संगत कोण तर या प्रमेयात येणारच आहे आणि त्याच्यानंतर कोणता येणार आहे तर व्युत्क्रम कोण. तर व्युत्क्रम कोण कसा तयार होतो तर व्युत्क्रम हे कसं नाव थोडंसं वेगळं आहे ना, जसं ऐकायला नाव वेगळं आहे तसं त्याचा गुणधर्म पण लक्षात ठेवायला थोडा वेगळा आहे. कारण व्युत्क्रम कोण आणि तो कशात तयार होतो तर जेथे झेड तयार होतो आणि झेडच्या कोपऱ्यात तो कोण तयार होतो असं लक्षात ठेवायचं. मग झेड कुठे तयार होतो तर इथे बघा ASTD इथे काय तयार झाला हा एक झेड तयार झाला. मग ASTD च्या कोपऱ्यात तयार होणारे कोण हा एक कोण आणि हा एक कोण हा काय झाला व्युत्क्रम कोण. आणि व्युत्क्रम कोण काय असतात नेहमी एकरूप असतात म्हणून कोण AST एकरूप कोण STD. तसंच आता दुसरा झेड कुठे तयार होतो बघायचं. हा इकडल्या साईडला बघा BSTC म्हणजे सवासा आणि उलटा दोन्ही झेडच्या कोपऱ्यात जे तयार होणारे कोण असतात त्याला व्युत्क्रम कोण म्हणायचं. तर कोण AST एकरूप कोण STD आणि दुसरा कोण BST एकरूप कोण ह्या कोणाच्या कोपऱ्यात तयार झालेला या झेडच्या कोपऱ्यात तयार झाला STC. आलं लक्षात. हे काय आहेत तर व्युत्क्रम कोण आहेत. आणि तिसरा एक गुणधर्म आहे जो या आपल्या प्रमेयामध्ये येणार आहे की कोणाचा कोन दुभाजकाचा. तर कोणाचा कोन दुभाजक आता हा एक कोण आहे कोण ABC आणि किरण BE काय आहे तर दुभाजक आहे. आणि कोणाचा कोन दुभाजक काय करतो तर या कोणाला दोन समान भागात विभाजतो म्हणजे त्या कोणाचे दोन समान भाग तयार करतो. हा झाला कोणाच्या दुभाजकाचा गुणधर्म. आणि आपण काय पाहतो त्रिकोणाचा हा कोणाचा आहे आपण काय पाहतो त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय पाहतो. आलं. आता ह्या तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या प्रमेय सोडवताना. आता एकदम कसं सांगताना पण आणि तुम्हाला सोडवताना पण सोपं जाणार. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा प्रमेय म्हणलं की आपल्या शाब्दिक भाषेत जे शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे गणितीय शास्त्रज्ञांनी ते प्रमेय काय आहे की त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक म्हणजे त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक. आता आधी शाब्दिक भाषेत लिहून घेऊया त्रिकोणाच्या हे प्रमेय. त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक हा त्या कोणासमोरील बाजूला इतर बाजूच्या म्हणजे त्रिकोणाच्या त्या दुरलेल्या दोन बाजू आहेत ना म्हणजेच त्या कोणासमोरील बाजूला काय करतो तर उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. हे काय आपलं प्रमेय आहे. हे कोणत्या भाषेत शाब्दिक भाषेत आहे. आता मी तुम्हाला आकृती काढून दाखवते. आता हा त्रिकोण आहे त्रिकोण कोणता ABC हा त्रिकोण आहे. आणि या त्रिकोणाचा म्हणजे बघा आता इथे काय सांगितलं त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक. मग आता काय करायचं त्रिकोण ACB चा दुभाजक म्हणजे या कोणाचा कोणत्या कोन C चा दुभाजक काढायचा आपण. आहे कोन C चा दुभाजक काय करतो तर या कोणासमोरील बाजूला म्हणजे ह्या कोणासमोर कोन C समोरील बाजू कोणती आहे AB आणि कुठे छेदतो तर बिंदू E मध्ये छेदतो. आणि छेदल्यानंतर काय करतो तर या बाजूला या ज्या दोन उरलेल्या बाजू आहेत या दोन उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. हे आपलं प्रमेय आहे. आता प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर रचना करावी लागते. मग आपण काय करणार आहोत तर
हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी एक रचना करणार आहोत. रचना कशी करायची, तर बिंदू बी मधून जाणारी, इथे बघा आधी काय, सी ला म्हणजे दुभाजक सी ला समांतर असणारी आणि बिंदू बी मधून जाणारी एक रेषा काढायची. काढली आणि ती रेषा काय करायची आहे, तर ही जी एसी बाजू आहे ना, या एसी बाजूला वाढवल्यानंतर कुठे छेदवायची आहे, तर बिंदू बी मध्ये छेदणार आहे. आलं लक्षात? तुम्ही स्वतःहून आकृत्या काढत जा, म्हणजे काढल्यानंतर काय होतं की प्रॅक्टिस होते आणि आकृती ही म्हणजे गणित सोडवताना आकृत्या स्वतः काढतच राहायचं. म्हणजे आकृतीवरनं कसं, जसं इकडलं उदाहरण वाचू, या उदाहरणानुसार जर आकृती काढली ना, तर आकृती परफेक्ट लक्षात राहते. आता इथं काय आपलं प्रमेय. आता हे शाब्दिक भाषेतलं प्रमेय आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, प्रमेय आलं की 5 गोष्टी यायलाच पाहिजे. प्रमेयामध्ये कोणत्या 5 गोष्टी यायला पाहिजे, प्रमेय ही पहिली गोष्ट, जे की शाब्दिक भाषेत लिहिणार. दुसरं काय येणार, पक्ष. पक्ष झाल्यानंतर पक्षामध्ये काय असणार, तर जे आपण ह्या प्रमेयामध्ये पाहतो, त्या प्रमेयामध्ये ज्या गोष्टी पाहतो ना, त्या आपल्याला फक्त गणितीय भाषेत मांडायच्यात. म्हणजे या ज्या आकृतीत ज्या गोष्टी दिसतात ना, म्हणजे हे जे काही दिसतंय ते आपल्याला काय करायचं, तर गणितीय भाषेत मांडायचंय. आणि गणितीय भाषेत मांडल्यानंतर, आता पक्ष गणितीय भाषेत मांडल्यानंतर आपल्याला साध्य, तिसरी गोष्ट काय असणार आहे, तर साध्य. साध्य म्हणजे आपल्याला याच्यातून, या प्रमेयातून काय साध्य करायचं ते. आणि साध्य नंतर काय येणार आहे, तर रचना येणार आहे. आणि रचना कशी असणार आहे, तर आपल्याला जे साध्य मिळवायचंय ते मिळवण्यासाठी काहीतरी त्या आकृतीमध्ये काहीतरी बदल करता येतो, किंवा आकृतीमध्ये काहीतरी एक्स्ट्रा ऍड करायचं. मग ते आपल्या मनातून नाही ऍड करायचं, जे पुस्तकात दिले तशा प्रकारे ऍड करायचं. म्हणजे कसं, ते प्रमेय बरोबर सिद्ध होईल. नाही तर ऍड करायचा याचा अर्थ असा नको व्हायला की मनानच काही पण कुठे पण रेषा ओढल्या, अजिबात नाही करायचं. प्रमेय तसं बरोबर सुटणार नाही. रचना झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, तर सिद्धता. आणि सिद्धता हा आपला कसा मेन पार्ट असणार आहे. सिद्धता म्हणजे सगळ्यात मोठं, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण गणिताचं विश्लेषण करणार आहोत, ती काय असणार आहे, सिद्धता असणार आहे. आलं लक्षात? आता हे मी सगळं तोंडी सांगितलं, आता मी लिहून सांगते. प्रमेय झालं, काय सांगितलं मी तुम्हाला, प्रमेय झालं की पक्ष. पक्ष आला म्हणजे गणितीय भाषेत लिहायचं. तर गणितीय भाषेत लिहिताना आता बघा, इथे काय, त्रिकोण ABC. त्रिकोण ABC मध्ये कोन C चा दुभाजक, कोन C चा दुभाजक काय करतो, तर कोन C चा दुभाजक हा बाजू AB ला बिंदू E मध्ये छेदतो. हे काय आपलं पक्ष आहे. आलं लक्षात? आता प्रमेय झालं, पक्ष झालं, आता साध्य. आता याच्यामध्ये आपल्याला साध्य काय करायचंय, तर साध्य काय म्हणले, कोनासमोरील बाजू. या जो कोण आहे, त्या कोणाचा दुभाजक हा त्या कोणासमोरील बाजू. कोणासमोरील बाजू कोणती आहे, ही बाजू आहे. आणि या बाजूला काय करतो, उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. मग कोणत्या दोन याच्यामध्ये विभागले, इथं बघायचं. ए बी आहे आणि ए बी या बाजूला कसं विभागलंय, ए डॅश ई डॅश बी असे याचं विभाजन झालेलं आहे. तर मग काय करायचं, आधी लक्षात ठेवायचं, साध्य लिहिताना ए भागिले ए बी म्हणजे छोट्याचं गुणोत्तर छोट्याशी, हे तुम्हाला लक्षात राहावं याच्यासाठी मी सांगते. ए भागिले ई बी बरोबर ए च्या समोर काय, सीए आहे, सीए भागिले सीबी, जे ई बी च्या समोर आहे ते सीबी. म्हणजे ज्या बाजू समोरची जी बाजू आहे ती इथं मांडायची आणि ह्या समोरची बाजू जी आहे ती इथं मांडायची. म्हणजे छोट्याचं छोट्याशी आणि मोठ्याचं मोठ्याशी असं गुणोत्तर करायचं. म्हणजे तुम्हाला प्रमेय लिहिताना लक्षात येईल की छोट्याचं छोट्याशी आणि सलग लिहायचं ए बी. इकडून नाही करायचं, इकडल्याच बाजूने घ्यायचं ए बी सीए सीबी. म्हणजे कसं होणार, तुम्हाला जेव्हा प्रमेय सोडवचाल
तेव्हा तुमच्या लक्षात येईल की असं लिहायचं म्हणून. आता प्रमेय झालं, पक्ष झालं, साध्य झाली. आता रचना बघा, रचना काय केलेली आहे आपण. तर याच्यामध्ये रचना काय केलेली आहे, मी तुम्हाला काय सांगितले, मी याच्या आधी बेसिक काय सांगितले, संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि आपल्याला कोण दुभाजक पाहायचंय. तर संगत कोण येण्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्याला दोन रेषा समांतर काढाव्या लागतील ना. मग दोन रेषा समांतर काढण्यासाठी इथं काय केलं आपण, सीई ला समांतर असणारी बीडी ही रेषा काढलेली आहे. आणि आता दोन रेषा समांतर असल्यानंतर त्याला एक छेदिका तर असलीच पाहिजे, आणि छेदिका काढल्यानंतरच काय होणार, तर त्यात संगत कोण तयार होणार. आणि ही आपली, मग या दोन समांतर रेषाची एडी ही छेदिका होणार. मग रचना काय केली आपण, जी केली ती आपल्या गणितीय भाषेत फक्त लिहायची. रेषा सीबी ला समांतर असणारी रेख बीडी काढा. आपण काय केले, बीडी, सॉरी रेख बीडी नाही, रेषा सीबी समांतर असणारी, सीबी ला असं लिहा, सीबी ला समांतर असणारी व वाढवलेल्या बाजू AC ला D मध्ये छेदणारी रेषा बीडी काढा. बीडी आपली बीडी नाही, त्रिकोणातली बीडी काढा. आता याच्यानंतर प्रमेय, पक्ष, साध्य, रचना हे झालं. आता रचनेनंतर त्या कोणत्या, चार गोष्टी झाल्या. आता आपली पाचवी कोणती, सिद्धता, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रमेय पूर्ण सिद्ध करण्यासाठी आपण काय करतो, तर सिद्धता मांडतो. आता बघा सिद्धता, सिद्धतेमध्ये काय करायचंय, मी तुम्हाला सांगितले, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की बेसिक मध्ये संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि कोण दुभाजक, तर या तीन गोष्टी आपल्याला याच्यात पाहायच्या आहेत. तर आता बघा संगत कोण कुठे तयार होतात, मग संगत कोण तयार होण्यासाठी एक छेदिका असायला पाहिजे. मग इथे बघा दोन रेषा समांतर कोणत्या, रेषा सीई समांतर रेषा बीडी, आणि इथे दोन छेदिका आहेत. लक्षात ठेवा याच्यामध्ये दोन छेदिका आहेत. तर कोणत्या कोणत्या, ही एडी कोणती आहे, ही मोठी छेदिका आहे. आणि इथे बघा या दोन समांतर रेषांना ही बीसी जी छेदते ना, ही पण काय आहे, तर ही दुसरी छोटी छेदिका आहे. आधी लक्षात ठेवायचं, तुम्हाला प्रमेय लक्षात राहावं याच्यासाठी आधी मोठी छेदिका घ्यायची, त्याच्यानंतर छोटी छेदिका घ्यायची. जसं इथं सांगितलं ना मी आधी, छोट्याचं छोट्याशी आणि मोठ्याचं मोठ्याशी, तसं इथं काय करायचं, उलट घ्यायचं, आधी मोठी छेदिका घ्यायची आणि त्याच्यानंतर छोटी छेदिका घ्यायची. म्हणजे कसं प्रमेय सोडवताना बरोबर आठवतं की याच्यानंतर काय, याच्यानंतर काय. आता मी सुरुवातीला जे विश्लेषण दिलं त्याच्यावरून तुमच्या काय लक्षात येणार की आधी संगत कोण काढायचे आणि मोठी छेदिका बघायचे. तर इथं बघा आपण काय केले, सीई समांतर रेषा डीबी, रेषा सीई रेषा म्हणू किंवा किरण म्हणू. आता इथे बघा बिंदू सी मधून निघालेला ई आहे म्हणून मग किरण म्हणू, किरण सीई समांतर रेषा बीडी, आणि आपली कोणती छेदिका घेतली आहे, व एडी, सगळ्यात मोठी छेदिका व एडी ही छेदिका घेतली आपण. आता ही छेदिका घेतल्यानंतर कोणते कोण तयार होणार, तर इथे बघा संगत म्हणल्यानंतर काय बोलले मी तुम्हाला, उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला आणि एकाच स्थानावर, म्हणजे दोन्हीचं स्थान सारखं असलेले कोण कसे असतात, संगत असतात. तर इथं काय माहितीये का, आपल्या लक्षात कशी राहते नेहमी, असं समांतर म्हटल्यानंतर ही आकृती, दोन समांतर रेषा यांना छेदणारी छेदिका म्हणल्यानंतर ही आकृती लक्षात येते. पण इथं कशी झालेली आहे, ही आकृती आपण उभी केलेली आहे. म्हणजे या आकृतीत दोन समांतर रेषा कशा आहेत, तर ह्या अशा उभ्या दोन समांतर रेषा. इथं बघा सीई समांतर बीडी म्हणजे डीबी, आणि ही काय, तर ही एडी छेदिका आहे, ही एडी छेदिका, ही एडी छेदिका, आणि दुसरी कोणती, तर बीसी छेदिका, बीसी छेदिका. आलं लक्षात तुमच्या, हे असं हे आकृतीमधले हे छोटं रूप आहे. तर मग इथं काय घेतलंय आपण,
एडी मोठी छेदिका घेतल्यानंतर इथं कोण तयार होतात, तर इथं बघा कोण ACE एकरूप कोण CDB. कारण संगत कोण. चला, कोण ACE एकरूप कोण CDB हे कशावरनं, संगत कोण आहेत म्हणून. मी तुम्हाला खूप चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. आता हे काय करायचं आपल्याला, एक नंबर समीकरण म्हणजे किंवा एक नंबरचं आपलं विधान झालं. आता त्याच्यानंतरचं काय, दोन समांतर रेषा कोणती, ह्याच दोन समांतर रेषा आणि BC ही छेदिका. आता इथं म्हणून घ्यायचं, आता कोणती छोटी छेदिका घ्यायची, ह्या दोन समांतर रेषा पण आता BC ही जी आहे ना, BC ही छेदिका. BC ही छेदिका घेतल्यानंतर काय होतंय, तर बघा व्युत्क्रम कोण. आधी मी तुम्हाला संगत कोण सांगितला, त्याच्यानंतर कोणता कोण, व्युत्क्रम कोण. आता इथं बघा BC ही छेदिका असताना कोण, इथं कुठं झेड कुठं तयार होते बघा. आता उलटा झेड तर इथं तयार होत नाही, इथे कोणता, हा एकच झेड तयार होतो. आणि जो झेड तयार होतो त्याच्या कोपऱ्यात तयार होणारे कोण म्हणजे कोण, ECB एकरूप कोण CBD. आलं लक्षात, कोण ECB एकरूप कोण ही CBD. संगत कोण आणि व्युत्क्रम कोण काय असतात, नेहमी एकरूप असतात. व्युत्क्रम कोण, हे झालं आपलं विधान नंबर 2. इथं असं एक तुम्ही असं पण लिहू शकता किंवा हे असं एकदम छोट्या छोट्या याच्यामध्ये हे विधान झालं 2. आता हे काय, आपण संगत कोण व्युत्क्रम कोण, आपल्याला काय करायचं माहितीये का, आपल्याला हे AEचं EBC आणि ACचं CBC असलेलं काय काढायचंय, गुणोत्तर काढायचंय. मग गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला इथं बघा, आपल्याला बाजू म्हणजे या दोन बाजू काय कराव्या लागतील, तर या दोन बाजू आपल्याला समान दाखवाव्या लागतात. मग समान दाखवण्यासाठी आपण आता बघूया, मी तुम्हाला काय सांगितलं, संगत कोण सांगितलं, व्युत्क्रम कोण सांगितलं आणि दुसरा कोण कोणता, तिसरा गुणधर्म कोणता सांगितला, तर दुभाजक कोण, दुभाजकाचा गुणधर्म. आता इथे बघा कोण ACB चा दुभाजक कोण आहे, तर CE हा काय, किरण CE हा दुभाजक आहे. आणि हा काय करतो, कोण दुभाजक नेहमी काय करतो, कोणाचे दोन समान भाग करतो. म्हणून परंतु इथं काय लिहायचं आता, परंतु काय सांगितलंय, कोण ACE एकरूप कोण ECB हे कशावरून, पक्ष म्हणजे काय, तर इथं आपण दिलेलं आहे पक्षातच काय केलेलं आहे, कोण C चा दुभाजक AB ला बिंदू B मध्ये छेदतो. हे आपलं झालं विधान नंबर 3. आता इथे बघा, या 3, 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर या विधानाकडे बघायचं. AC एकरूप CDB आणि ECB एकरूप CBD आणि ACE एकरूप ECB. म्हणजे ACE हा ECB शी एकरूप आहे ना, म्हणजे हे आणि हे काय एकरूप आहेत. मग हे दोन एकरूप आहेत म्हटल्यानंतर हे दोन पण कसे झाले, आपोआप एकरूप झाले. म्हणून काय लिहायचं, कोण CDB एकरूप कोण CBD. हे कशावरून काढलं आपण, 1, 2 व 3 वरून. मी जसं लिहिलंय तसं स्टेप बाय स्टेप लिहा, म्हणजे कसं एकदम स्टेप बाय स्टेप लिहिल्यानंतर प्रमेय बरोबर लक्षात येतं की ह्याच्यानंतर कोणती स्टेप, याच्यानंतर कोणती स्टेप, याच्यानंतर कोणती स्टेप. आता इथं कोण एकरूप दाखवले, कोण एकरूप दाखवल्यानंतर त्याच्या समोरील बाजू पण कशा असतात, एकरूप कोणासमोरील बाजू या एकरूप असतात. मग आता इथं बघा कोणते कोण CBD एकरूप कोण CDB. हे दोन कोण एकरूप दाखवलेत आपण, कोणते, CBD आणि एकरूप कोण CDB. आणि या दोन कोणासमोरील बाजू पण कशा असणार आहेत, एकरूप असणार आहेत. मग कोणत्या बाजू, CB
एकरूप बाजू CD कशावरून, तर हे कशावरून काढलेलं आहे आपण, एकरूप कोनासमोरील बाजू लिहायचं तसं, एकरूप कोनासमोरील बाजू म्हणून CB बरोबर CD, एकरूप म्हणजे दोन्हींची लांबी सारखीच असणार. आलं लक्षात? आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथं बघा, ह्याला 4 नंबर विधान नाव देऊया आपण. आता आपल्याला सगळ्यात मोठ्या त्रिकोणाचा, म्हणजे ही आपण सगळी जी केली, हे जे साध्य मिळवण्यासाठी आपण हे आतमधल्या ज्या 2 रेषा आहेत त्यांची मोठी छेदिका छोटी छेदिका घेऊन ही जी खिचडी केली ती कशात केली, तर ह्या ABDची माहिती मिळवण्यासाठी. आता बघा, त्रिकोण ABD मध्ये काय आहे, तर ही बाजू BD आहे आणि बाजू BD ला कोणती, C काय, समांतर रेषा आहे आणि ती काय करते, तर काय करते बघा, इथं ही समांतर रेषा काय करते, तर त्रिकोण ABDच्या ह्या ज्या 2 बाजू आहे यांना प्रमाणात विभागते. हे कशावरून, जर बाजू BD ला समांतर असणारी रेषा, एक म्हणजे आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय माहिती आहे ना, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या 2 बाजूंना काय करते, तर प्रमाणात विभागते. मग इथं लिहायचं, आता इथं पुढचं लिहिते म्हणजे तुम्हाला खालचं दिसत नसेल तर इकडं दिसायला सोपं पडेल. आता इथे बघा, त्रिकोण ABD मध्ये जेव्हा सगळं छोट्या छोट्या त्रिकोणातलं सगळं होतंय तेव्हा सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे आपल्याला मोठ्या त्रिकोणात पाहायचंय. आणि त्रिकोण ABD मध्ये काय आहे, आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचंय. म्हणजे बाजू BD ला CE समांतर रेषा, बाजू BD समांतर रेषा CE, मग काय करते, प्रमाणात विभागते. मग कसे विभागते, तर AE भागिले EB बरोबर AC भागिले CD. हे काय आपलं कशावरून काढलं आपण, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय याच्यावरून काढलं. पण विधान 4 वर काय लिहिले आपण, CB बरोबर CD आणि आपल्याला साध्य काय करायचंय, AE भागिले EB बरोबर CA भागिले CB, हे आपल्याला साध्य करायचंय. पण इथं काय आलेलं आहे, CD आलेलं आहे. मग आपण काय करायचं, CD आणि CB बरोबर आहे ना, तर मग CD च्या जागी CB ठेवून द्यायचं, म्हणजे आपलं कसं साध्य मिळून जाईल, AE भागिले EB बरोबर AC किंवा CA. आता इथे AC आहे, AC काय आणि CA काय हे आपलं साध्य काढायचं म्हणून मी तुम्हाला CA लिहिले. CA भागिले CB च्या म्हणजे CD आणि CB बरोबर आहे म्हणून CD च्या जागी काय लिहिलं, CB लिहिलं आणि हे काय आपलं साध्य मिळालेलं आहे. आलं लक्षात? हे आपलं त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचं प्रमेय आहे. एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा, हे प्रमेय झाल्यानंतर आपल्याला जेव्हा 3 समांतर रेषांना जेव्हा छेदिका छेदतात तेव्हा त्याचं प्रमेय काय असणार आहे ते आपण याच्या नंतरच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. पण तुम्हाला मी आतापासूनच, तुम्ही 10वीला आहात, तुमचा 10वी हा पाया आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, तुम्हाला आतापासूनच अभ्यासाला लागावं लागणार आहे. आणि जे रोजच्या रोज जे प्रमेय होतात ते किमान 4 ते 5 वेळा तुम्ही स्वतःहून लिहित जा, म्हणजे कसं परफेक्ट तुमच्या माइंड मध्ये ते बसलं पाहिजे. तर मग आजच्या पुरतं एवढंच आपण पाहूया. हे प्रमेय थोडंसं किचकट आहे, मोठं आहे, तरी पण जर तुम्ही मल्टिपल रिव्हिजन हा बेस्ट ऑप्शन आहे मॅथ्स साठी. आणि तुमची कशी कॉम्पिटिशन असायला पाहिजे, स्वतः सोबत कॉम्पिटिशन असायला पाहिजे की आज किती सोडवले, मग उद्या किती सोडवणार, आज जेवढं सोडवलं होतं त्याच्यापेक्षा जास्त माझा उद्या अभ्यास असायला पाहिजे. आज मी 4 तास केला, उद्या 5 तास करेल, पण कमी कधीही होऊ द्यायचं नाही. जेवढं वाढवत जाल ना तेवढं तुमच्यासाठी ते महत्वाचं आहे. आणि 10वीचे मार्क्स मिळवण्यापासून आणि 0 to हिरो बनेपर्यंत तुम्हाला कोणीही रोखणार नाही, जर तुम्ही रोजच्या रोज अभ्यास केला आणि रोज स्वतःसाठी, स्वतःच्या करिअर साठी लक्ष दिलं तर बास करूया आजचं लेक्चर. धन्यवाद. नक्कीच लेक्चर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.